कोंबडी आणून लावली तिकडली या या. हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे मसवड येथे, जिथे सरांनी 240 अंड्यांची मशीन बुक केली होती, ज्याची आज पोच आणि माहिती सरांना आपण इथे देणार आहोत. माझं नाव श्रीपती राजाराम मासाळ. मी मसवड मासाळवाडीचा राहणारा. माझं मसोबा पोल्ट्री फार्म म्हणून एक छोटासा व्यवसाय आहे. त्याच्यासाठी आत्ता मला जास्त मोठा करायचा आहे तो व्यवसाय. त्याच्यासाठी मी सरांकडून माहिती मिळवून यूट्यूबच्या माहितीच्या आधारे जाऊन बारामतीमध्ये सरांचा पत्ता शोधून आम्ही 1-2-3 तास शोधलं. तिथं एवढ्या अडचणी आल्या आम्हाला, ते शोधून सर आम्हाला फोनवरती परत नंतर मिळाले आणि त्याच्यानंतर आम्ही मशीन तिथं 3,000 रुपये देऊन बुकिंग केलं. हे मशीन 21,800ला आम्हाला पोच मिळाले. आणि ते आम्ही रिक्वेस्ट केली सरासनी की बाबा तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे आणि तुम्ही आल्यानंतर आम्हाला ते तिथं तुम्ही व्यवस्थित माहिती सांगचाल. आणि आम्हाला आता सर इथं माहिती द्यायला व्यवस्थित आलेलं आहे. ते आता आम्ही ती माहिती घेणार आहे. आता तुम्हाला याच्यात बेसिक माहिती वगैरे आहे का बाबा? किती दिवसाची अंडी वापरायची, त्याच्यानंतर नर मादाला क्रॉस असलेली अंडी असली पाहिजे, याचं काही तुम्हाला आधीचं नॉलेज, कोंबडी वगैरे बसवणं याचा काही अनुभव आधीचा आहे का? हो आहे ना, आधीचा आहे. पण आम्हाला तुम्ही ज्यावेळेला आपण सांगायलाच इथे आलेलो आहे. महत्वाचं काय आहे की मी माहिती सांगणार आहे, पण तुम्हाला काय काय माहिती हे समजल्यावर मला अजून काही नाहीये माहिती तुम्हाला हे सांगता येईल असं. बरं, तुम्ही कोंबडी बसवले म्हणता, तर काय अनुभव आहे तुमचा? कोंबडी बसवली आम्ही, पण ती कोंबडीचं कसं होतंय की तिच्या खाली फक्त 15-14च पिल्लं निघते ती. आणि त्याच्यामुळं आम्ही हे जास्त आम्हाला क्वांटिटी वाढवायचे म्हणून आम्ही मशीनचा निर्णय घेतलाय. बरं. आणि त्याच्यासाठी मशीनची माहिती तुमच्याकडून आम्हाला हवी आहे की बाबा अंडी कसं किती दिवस लागणार, नंतर कशी म्हणजे किती दिवसाची अंडी ठेवायची ही आम्हाला तुमच्याकडून माहिती. बरं. आता तर मला हे सांगा, कोंबडी तर तुम्ही बसवलीच? हो, बसवली असणारच, बरोबर. तर तिथे कोंबडीच्या खाली तुम्ही अंडी जी ठेवली, तर ही कशी ठेवली, म्हणजे किती दिवसाची ठेवली, कशी घेताना कशी निवड केली त्याची? नाही, आता ती ठेवताना आम्ही किती दिवसाची गोळा करून आणतो हा विषयच आम्हाला माहित नाही. बरं. मग काळजी कुठलीच घेतली नाही? म्हणजे नुसते आणायची आणि ठेवायची. बरं, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं काय असतं, कुठलीही कोंबडी बसवा तुम्ही किंवा कुठल्याही मशीनमध्ये पिल्लं काढा, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं की ताजी अंडी घेणं गरजेचं आहे. ताजी म्हणजे कशी की बाबा एक 5 दिवसापर्यंतची अंडी घ्यायची. शेळी तुम्ही 10 दिवसाची, 15 दिवसाची, 20 दिवसाची अंडी घेणार, तर काय होणार, तशा अंड्यांमध्ये जीव तयार होणार नाही. दुसरी गोष्ट, शेळी अंडी चालत नाही. त्याचबरोबर नर आणि मादाला अंड क्रॉस होणं गरजेचं आहे. जोपर्यंत नर आणि मादाला अंड क्रॉस होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनू शकत नाही. आता तुम्ही कोंबडी खाली किती अंडी ठेवत होता? आम्ही 20 ठेवायचो, 19-20. बरं. मग 20 अंडी ठेवला किती पिल्लं मिळत होती? 12-13-14. बरं, म्हणजे जवळजवळ 50-55% रिझल्ट मिळत होता. बरं, मग हे कधी पाहिलं का बाबा उरलेली अंडी का बाबा त्याच्यात जीव का बनत नव्हता की बनलेला निघाला नाही, असं कधी पाहिलंय का आपण? काय लक्ष दिलं नाही, डायरेक्ट फेकून द्यायचं. मग फेकताना कधी लक्ष गेलं का रे पाणी होतं काय होतं? नाही, काय. बरं, ठीक आहे. कधी पण एक लक्षात ठेवा की एक प्रोसेस असते, कुठल्याही गोष्टीची एक पद्धत असते, ती समजून घेणं गरजेचं आहे. तर जोपर्यंत नर आणि मादाला अंड क्रॉस होत नाही तोपर्यंत त्या अंड्यांमध्ये जीव तयार होऊ शकत नाही. आता एक सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही कोंबडी खाली 20 अंडी तुम्ही म्हणता ठेवत होता, बरोबर. तर त्या 20च्या 20 अंड्यांना ती साहजिक एकसारखीच ऊब देत असणार. असं एका 10 अंड्यांना वेगळी ऊब दिली आणि दुसऱ्या 10 अंड्याला वेगळी ऊब दिली, ती तर तिच्या शरीराची ऊब जात होती, बरोबर ना. तर मग 10 अंड्यात, 11 अंड्यात, 12 अंड्यात जीव बनतोय आणि बाकीच्या 8-9 अंड्यात बनत नाही, असं का होतंय? किंवा तसं होणार, किंवा अंडी जास्त दिवसाची असू शकतात. बरोबर. तर ही 2 कारणं असू शकतात. एक तर अंडी खूप शिळी फ्रीजमधली वगैरे मिळालेली आहेत, किंवा की त्या अंड्यांना नर आणि मादाने क्रॉस नसल्यामुळे त्या अंड्यात जीव बनत नाही. तर सर्वात आधी आपण जेव्हा मशीन वापरतो, आता तिथे तुम्हाला जसं 20 अंडी ठेवलं 12 पिल्लं मिळाली, कधी 10 मिळाली, कधी 13 मिळाली, तर 50-55% रिझल्ट मिळाला. आता जेव्हा तुम्ही मशीन स्वरूपात वापर करायला घेतला, जिथे बाबा 100 अंडी, 200, 500, 1000 अंड्यांचं वापरताय, तर अशा वेळेस जेव्हा तुम्हाला 50-55% रिझल्ट दिसेल तेव्हा तुम्हाला रिझल्ट खूप कमी वाटणार. का कमी वाटणार? समजा आता हीच मशीन आपण उदाहरणामध्ये घेऊ की 240 अंड्यांची मशीन आहे. आता तुम्ही अशीच अंडी कुठूनही निवडणार, कुठूनही आणणार आणि अशी लक्षता नाही देणार की बाबा कशी घेतली आहेत, काय घेतली याची काळजी नाही घेणार. काय होणार?
ही पण मशीन तुम्हाला तोच रिझल्ट देणार. मग इथे तुम्ही 240 अंडी ठेवल्यावर तुम्हाला 120 140 पिल्लं निघाल्यावरती पाठी 100 120 जर अंडी राहिली तर असं वाटणार अरे खूप अंडी पाठी राहिली. पण झालं तेच जे कोंबडी खाली होत होतं तेच इथे झालंय. पण याच्यासाठी आपल्याला मशीनमध्ये वापर करताना 2 गोष्टींची विशेष काळजी घ्यायची. काय घ्यायची तुमच्या तोंडाने सांगा आता. कोंबड्यात कोंबडा असला पाहिजे. त्या कोंबड्याचा क्रॉस आणि 3 ते 4 दिवसाचीच अंडी पाहिजेत. आता जी मी हे अंडी आणली फक्त कालचीच अंडी आणली. आमच्याकडे मसवडचा बाजार होता काल. सकाळची अंडी त्यांची आठवड्याची बाजारला विकून टाकलेली. कालच्या दिवसात घातलेली ही सगळी आता जी 100 अंडी आणली ती फक्त कालच्या दिवसातली. बरं, आता जिथून अंडी तुम्ही आणलेली आहेत इथे नर मादा किती होते याची काही कोंबडा आहेत किती होते अंदाज काय, किंवा तुम्ही बघून आलाय? बघूनच म्हणजे आमच्या जवळचीच आहे ती. कोंबड्यात एक माझं मत आहे कोणाकडे 15 आहे त्या 20 आहे त्या 2-3 कोंबड्या आहेत त्याच्यात. बरं, तर याचा एक रेशो पण लक्षात घ्या. प्रत्येक 5 कोंबडी पाठी 1 कोंबडा असलाच पाहिजे. 100 कोंबड्या कोणाकडे आहे तर 20 कोंबडे मिनिमम असलेच पाहिजे. तर हा रेशो जेव्हा तुम्ही मेंटेन कराल तेव्हा तुम्हाला मशीन किंवा कोंबडीच्या खाली ठेवलेली अंडी सरासरी 80 ते 90% रिझल्ट देणार. आणि हा रेशो तुम्ही मेंटेन नाही केला तर जसं आता तुम्ही म्हटलं बाबा 50-55% रिझल्ट येतोय, कधी 60 येणार कधी 80 येणार, परत एखाद्या बॅचला 50च येणार, तर असा सारखा तो व्हेरी होणार, एकसारखा राहणार नाही. तर त्याच्यासाठी ही काळजी घ्या. हे मी सारखं तेच का बोलतोय कारण की ह्या चुकाच करतात आणि तिथेच आपल्या रिझल्टला मार खातो. ठीक आहे, आता हे झालं बेसिक की बाबा अंडी कशी निवडायची. ठीक आहे, तर आता ही जी तुम्ही मशीन घेतली ही ॲल्युमिनियम बॉडी फायबर ट्रेवाली 240 अंड्यांची मशीन घेतली. ठीक आहे, तर याच्यामध्ये पूर्ण ऑटोमॅटिक फंक्शन आहेत. तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक राहणार आहे जे आपल्याला मशीन मध्ये गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्युमिडिटी तुमची ऑटोमॅटिक आहे. अंडीसुद्धा तुमची ऑटोमॅटिक फिरणार आहे. ऑटोमॅटिक जसं कोंबडी घोळते अंड तसं याच्यामध्ये सगळी अंडी ऑटोमॅटिक फिरणार आहे. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये एक ओव्हरहिटिंगचा सुद्धा फंक्शन आहे. समजा कधी उन्हाळ्यात वगैरे टेम्परेचर हाय झालं तर ॲडजस्ट फॅन दिलेले आहे, एक्स्ट्रा गरमी लगेच बाहेर निघून जाते, तो पण याच्यामध्ये फंक्शन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये वापर करायला अवघड असं काहीच नाही आहे. महत्त्वाची काळजी जी सुरुवातीलाच मी सांगितली, अंडी ताजी घेणे आणि नर मादा असतील तिथूनच अंडी घेणे, एवढं एक फक्त घ्यायचं. मशीन वापरताना फक्त काय करायचं आपल्याला, पाणी जर कमी झालं, खाली आपल्याला एक पाण्याचं भांडं दिलं, मी तुम्हाला एकदा अंडी ठेवून पाणी ठेवून सुद्धा दाखवतो. तर खाली आपण एक पाण्याचं भांडं जे दिलेलं आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी मेंटेन करायचं. म्हणजे कमी झालं तर फक्त पाणी भरायचं, रिफिल करायचं, त्याच्यात अजून ॲड करायचं, टाकायचं आहे, एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. किती दिवसात ना काय तसं तर पाणी 3-4 दिवस जातं. पण सुरुवातीला आता तुम्ही नवीन आहात बाबा, आपल्याला मशीन काय काम करते कसं काम करते याची अजून जाणीव नाही आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं की दिवसात एकदा मशीन उघडायची आणि चेक करायचं बाबा पाण्याची लेवल किती कमी झाले. की काही ठिकाणी तुम्हाला 2 दिवसाला टाकायची गरज येईल, काही ठिकाणी 4 दिवस पण टाकायची गरज नाही आहे. तर ते थोडंसं वातावरणावरती सुद्धा डिपेंड असतं की बाबा किती ह्युमिडिटीची गरज पडली मशीनला, त्यानुसार ते ऑटोमॅटिक पाण्याची मशीन चालू होते, फॉगर चालू होतं. ठीक आहे, तर आता तुमच्याकडे काही अंडी पण आहेत बरोबर, तर मी तुम्हाला अंडी ठेवून कशी अंडी ठेवायची, कनेक्शन कसं लावायचं हे सगळं दाखवतो. बरं, नंतर समजा आम्ही ती मशीन अंडी आता ठेवली आज आपण, तर ती आम्ही उघडू किती दिवसात न शकतो का, रोज उघडली तरी चालते? दिवसातून एकदा उघडू शकता, काही अडचण नाही. एकदा उघडल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही पाणी सुद्धा रिफिल करायला दिवसा उघडणारच आहात. उघडल्याने अजून काही गोष्टीची माहिती पडते की तुम्ही मशीन जवळ येताय सारखं. बंद करून उघडायचे का कसं? हा, बंद करून उघडलेली कधी पण चांगली. फक्त किती मिनिटासाठी तुम्ही 2 किंवा 5 मिनिटासाठी उघडणार आहे तर 5 मिनिटासाठी मशीन बंद करा. जे काही तुमचं काम आहे, आता बऱ्याच वेळा आता तुम्ही म्हटलं मी 100 अंडी आणले, आता एका ट्रेला बसतात सरासरी 80 अंडी बरोबर. तर एक ट्रेची अंडी तुमच्याकडे आहेत, तुम्ही 4 दिवसाने 5 दिवसाने परत कुठून तरी अंड्यांचं नियोजन करणार, परत त्याच्यामध्ये हां बरोबर. मग तुम्हाला दुसरा ट्रे लावायला मशीन उघडायचीच आहे. मग त्यावेळेस समजा 15 मिनिटं लागली तुम्हाला, 15 मिनिटात तुम्ही अंडी ठेवा आणि पुन्हा मशीन चालू करा. बरं, आता मला काय विचारायचं, ही आपण आज 80 लावणार आहे बरोबर, आणि त्याच्यानंतर समजा आम्हाला 4 दिवसांना अंडी मिळाली बरोबर, मग त्यावेळेला आम्ही दुसऱ्या ट्रेची जी अंडी लावणार आहे बरोबर, ती ह्याचं 21 झाल्यानंतर मिळणार आहे, तसंच ते ह्याचा वरच्याचा आणि त्याचा काय विषय नाही ना? हां, फरक काय असतो बघा, समजा आता एक ट्रे तुम्ही आज लावला बरोबर, तर बरोबर त्याच्या 19व्या दिवशी आपल्याला काय करायचं, जो ट्रे तुम्ही लावलेला आहे ज्याचे 19 दिवस पूर्ण झालेत, 19वा दिवस म्हणजे चालू झाले, 18 दिवस पूर्ण झालेत, 19व्या दिवशी त्याची टर्निंग आपल्याला काढून टाकायची आहे. म्हणजे तिथून अंड फिरायचं फंक्शन आपल्याला ती पिन काढल्यामुळे बंद होणार बरोबर.
आणि मग तिथून पुढे ती पिल्लं निघायची चालू होतात शेवटचे 3 दिवस. आणि समजा त्याच्यानंतरचा ट्रे जसा आपण 3-4 दिवसाच्या गॅपमध्ये ठेवलाय, 4 दिवसानंतर ठेवलाय, तर त्याचं टर्निंग त्यावेळेस बंद नाही करायचं आपल्याला, कारण की त्याला अजून त्यावेळेस समजा 15 किंवा 16 दिवस झालेले असतील, मग त्याला ते अजून 18 दिवस पूर्ण होईपर्यंत त्याची पिन नाही काढायची. म्हणजे त्याचं टर्निंग चालूच ठेवायचं आणि ज्याचा दिवस पूर्ण झालेत 18 दिवस त्याचंच फक्त पिन काढायची. म्हणजे 19व्या दिवशी ती पिन काढायची. म्हणजे तुम्हाला तिथून पुढे पिल्लं निघायची चालू होतात. लक्षात आलं ना? समजा 1 तारखेला एक ट्रे ठेवलाय तुम्ही, 3 तारखेला एक दुसरा ठेवलाय, 5 तारखेला तिसरा ठेवलाय, म्हणजे 2 दिवसाच्या गॅपमध्ये तुमची पिल्लं निघणार आहेत आणि 2-2 दिवसाच्या गॅपमध्येच तुम्हाला पिना काढायचे. जसे जसे 18 दिवस पूर्ण होत आहेत ज्या ट्रेचे, तशी तशी पिल्लं काढायची आहेत. ठीक आहे. तर बघा आता आपण काय केलंय, अंडी लावलेली आहेत. आता तुमच्याकडे काही जवळजवळ 100 अंडी होती, तर खालच्या ट्रेला आपण 80 अंडी लावली, त्याच्यानंतर वरच्या ट्रेला एक 15-16 अंडी आपण लावलेली आहेत. ठीक आहे. आता हे फिरतात कशी, रोटेशन होतात कशी, हे तुम्हाला मॅन्युअली कसं आहे ते दाखवतं. आपल्याला करायचं नाहीये, पण कसं करायचं, तर हे वरतून 2 नंबरचं बटन आहे. हे जेव्हा तुम्ही दाबून ठेवता तेव्हा इथे अपचं लाईट चालू होते आणि जेव्हा अपची लाईट चालू होते त्यावेळेस आपली अंडी फिरायची चालू होतात. हळूहळू तुम्ही बघा, आपण आत्ता ते मार्किंग केले पिनाने अंड्यांवरती, दिसतंय तुम्हाला? तर ही हळूहळू रोटेशन चालू होतं. हे पूर्ण गोल अंड फिरतंय, दिसतंय तुम्हाला? थोडंसं बाहेर खेचू का? दिसतंय ना? हे बघा, थोडंसं बाहेर खेचून दाखवतो तुम्हाला. हां, ठीक आहे. हां, आता हे ऑटोमॅटिक फिरणार आहे. आता याच्यावर बघा डाग आहेत, त्यामुळे हे तुम्हाला फिरलेली लगेच समजून येत असतील. आणि नसेल समजा डाग, अगदी अंड स्वच्छ आहे, हां, तर आपण ते मार्किंग केले त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतंय फिरतंय का, बरोबर का? फिरतंय. हां, तर हे ऑटोमॅटिक फिरणार आहे. आपल्याला काही करायची गरज नाही, सगळं ऑटोमॅटिक राहणार आहे. हात लावायचा नाही. आता हे तुम्हाला पाहायचं होतं की बाबा कसं काम करतंय, त्याच्यासाठी मी हे तुम्हाला मॅन्युअल फिरून दाखवलं. आता बघा, हे मार्किंग केलेलं आपण हे हळूहळू वरती आलंय, बघितलं? हे आपण मार्किंग केलेली अंड्यांना आली का, सगळी लाईन वरती आली, गोल एवढा काढला त्याने, बरोबर? पूर्ण गोल फिरून पुढे आली. खालच्या ट्रेची पण पूर्ण गोल फिरून वरती आली, हे वरच्या ट्रे पणची पण पूर्ण फिरून गोल आली. तर असं हे पूर्ण अंड ऑटोमॅटिक रोटेट होणार आहे दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. त्याचबरोबर इथे खाली बघा ह्युमिडिटी आहे फॉगरसाठी, तर हे पण कसं आहे तुमचं ऑटोमॅटिक होणार आहे. म्हणजे जर त्याला गरज असेल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक चालू होणार, ऑटोमॅटिक बंद होणार, आपल्याला काही करायची गरज पडत नाही. ठीक आहे. दुसरं, हे पाण्याचं जे भांडं आहे हे असं मशीनमध्ये अगदी असं नाही ठेवायचं, याला एकदम पाठीमागे सरकून ठेवा. असं एकदम पाठीमागे सरकून ठेवायचं, लाचच्या टोकाला एकदम सरकून ठेवायचं. तुम्ही एकदम सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक होणार आहे, तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक होणार आहे, तुमचं टर्निंग ऑटोमॅटिक. काहीच करायचं नाही. फक्त काय करायचं, एक गोष्ट, पाणी फक्त 2 दिवसातून चेक करायचं. किती दिवसातून चेक करायचं? 1 दिवसाला, दिवसातून एकदा मशीन उघडायची आणि चेक करायचं. आणि पाणी कमी आहे, जास्त आहे, काय आहे ते ऑटोमॅटिक ठेवायचं आहे. आता जे तुम्ही अर्ध ठेवलंय तेवढं 50 ते 70% आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तेवढी आपण काळजी घेणं इथे गरजेचं आहे. ते बल जे आहेत पाठीमागं 2, त्यातला समजा एखादा बल गेला तर ते आम्ही नवीन तिथं बसवायचं आहे का, आणि कसा बसवायचा? बल्ब आपण जसा होल्डरमध्ये लावतो त्याच पद्धतीने लावायचा आहे. बल्ब आता कुठला चालेल, तर बल्ब 40चा पण चालेल, 60चा पण चालेल आणि 100चा पण चालेल. तिघांपैकी कुठलाही लावा, कारण की मशीन त्याला पाहिजे तेवढं ते ऑटोमॅटिक कंट्रोल करणार आहे. टेम्परेचर पाहिजे तेवढं कंट्रोल करणार आहे. म्हणजे तिघांपैकी कुठलाही तुमचं बल्ब असेल तर काही अडचण नाही. आता याला 60चे 2 लावलेले आहे. तर कुठलाही असे तिघांपैकी काहीही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला पिल्लं निघायचं मी एक सांगितलं की जसं 18 दिवस पूर्ण झालं आपल्याला टर्निंग बंद करायचं. जशी जशी पिल्लं निघतील, आता एरवी काय करायचं, आपल्याला एकदाच उघडायची मशीन, पाणी फक्त चेक करायचं, कमी झालं तर टाकायचं, नाही कमी झालं राहून द्या, दुसऱ्या दिवशी टाका. समजा 1 पिल्लू निघलंय, ते बाहेर काढून ठेवायचं का? असं मग तुम्ही किती वेळा उघडणार? मला सांगा, मला कळलं पाहिजे तुमच्या काय काय डोक्यात आलंय. पण ते समजा आपले आता 1 निघले, 5 निघली, 4 निघले, अशी बाहेर काढायचे का? बाहेर काढायची. पण तुम्ही आता किती वेळा काढणार दिवसात मला सांगा, एक अंदाज तुम्हाला. काय 4 निघले 4 काढायचे, 5 निघले 5 काढायचे. मग दिवसात किती वेळा उघडणार? असं करू द्या का? तसं नाही करायचं. बघा, पिल्लं सारखी निघतच राहणार. त्याचा टायमिंग झाला, एकदा सुरू झाली, शेवटचे 3 दिवस पिल्लं निघतच राहणार. तर पिल्लं काढण्यासाठी दिवसात 10 वेळा मशीन अजिबात उघडायची नाही. याच्याने काय नुकसान होणार? मशीनमध्ये आपण काय करतोय, टेम्परेचर बनवतोय, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता बनवतोय. ती तुम्ही मशीन जर दिवसात 10 वेळा, 12 वेळा, 15 वेळा जर उघडताय, तासाला उघडताय, काय होणार? ते मेंटेन नाही राहणार.
बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं, एकदा सकाळी मशीन उघडायची. जी काही पक्षी तुमचे निघालेले असतील, जे वाळलेले असतील, ड्राय झाले असतील, सुकले असतील सुटसुटीत एकदम, त्यांना फक्त बाहेर काढायचं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळीच परत मशीन उघडायची. आणि काही उरलेले असतील पक्षी, जे ओले होते म्हणून आपण काढले नाही, ते पक्षी संध्याकाळपर्यंत पुन्हा सुकलेले असतील. मग सुकलेले असतील ते काढायचे. त्या दिवसभरात परत अजून पक्षी निघाले असतील, त्याच्यात अजून काही सुकले असतील, मग सुकलेले काढून घ्यायचे. आणि जे ओले आहेत ते परत नंतरच्या 12 तासासाठी ठेवायचं. दिवसात अनेक वेळा मशीन उघडायची नाही. याच्याने तुम्हाला पिल्लं कमी निघणार, नुकसान होणार. हे काम करू नका. बरं, आता ते पिलं काढली बाहेर कशात सोडायची? बाहेर काढून वॅक्सिन करा, गुळपाणी चालू करा, ब्रुडिंग चालू करा. त्याला बल वगैरे काय? हा, तेच ब्रुडिंग म्हणजे तेच असतं की बल्बवरती सोडून बाबा त्यांना ऊब वगैरे देणे. त्याचं ब्रुडिंगचं भरपूर काय माहिती आहे, जर त्याला सविस्तर केलं तर त्याप्रमाणे ब्रुडिंग करा. वॅक्सिन आहे, पहिल्या दिवसाचा वॅक्सिन आहे, तिसऱ्या दिवशीचा आहे. माझ्या इथे आलता तेव्हा. हा, तर आता माझं ते कंपनी आहे एक प्रकारे बघा. तिथे मला काही जागा नाहीये कुठे सोडायला, तर आम्ही जेव्हा मशीन पॅक करतो तोच बॉक्स मध्ये मी ती पिल्लं काढून तर डेमोसाठी ठेवलेली ना. मी एक 500 अंड्यांची मशीन लावली होती व्हिडिओ शूटला. 2 बल सोडलं होतं. हा, तर तेव्हा तुम्ही आलता तेव्हा काही पिल्लं निघाली होती. हा, मग जेवढी माहित आहे, पिल्लं बाहेर काढल्यानंतर आपण ते तसलं हे घेतलंय, नंतर चिक्स गार्ड मध्ये वगैरे लावून ब्रुडिंग त्याची करायची. आता आमच्याकडे नव्हतं तर आम्ही एका बॉक्स मध्ये तात्पुरतं केलं होतं. तुमचं फक्त म्हणजे नंतर जे अंडी आता पिल्लं निघून जे अंडी ही राहणार आहे, ती अंडी किती दिवस? 22 दिवस आपल्याला मशीन चालू ठेवायची. काही पिल्लं पाठी अंडी काही राहणार. राहिल्यावरती बाबा ती कधी पण फोडून बघा की बाबा आता पाठी राहिले तर ही काय आहे. तर ते खोलल्यावर आपल्याला लक्षात येणार की बाबा ह्युमिडिटी कमी पडलेली, त्याच्यामुळे ते काही पाठी राहिलेत का, किंवा आपल्या वातावरणाचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे का, किंवा नर मादाला क्रॉस झालेली अंडी नव्हती म्हणून राहिली आहेत का. तर फोडून पाहिल्याने आपल्याला कळतं ते. त्याच्याने जर काही सुधार करायचा आपल्याला वाटला तर तो करता येतो मशीनसाठी सुद्धा. आणि बाबा अंडी आपण जेव्हा घेतले जिथून, तर बाबा आपल्याला कळलं बाबा अरे हा इथून आपण अंडी घेतलेली, इथल्या अंड्यांमध्ये जीवच तयार नाही झालाय, म्हणजे त्यांच्याकडे नर नाही आहेत हे कळतं. आणि परत तिथून अंडी घ्यायची की नाही हे पण कळतं. तर पुढच्या गोष्टींसाठी सुधार. बरोबर का. म्हणजे आता समजा या दादांकडून तुम्ही अंडी घेतलेत, अजून 2 जणांकडून अंडी घेतलेत. बाबा या 2 जणांच्या इथली अंडी आणलेली, याच्यात पिल्लं निघालेत, तिसऱ्याच्या इथून आणलेली तिथली नाही निघालेत. मग काय त्यांनी शिळी दिली होती का, किंवा बाबा त्यांच्याकडे नर नाही आहेत का, हे तुम्हाला नंतर लक्षात येतं. मग तिथून घ्यायचं नाही घ्यायचं, पुढच्या वेळेस तीच चूक पुन्हा होऊ नये. म्हणजे जे ट्रे ठेवलाय त्याच्यात 22 दिवस झालं का त्याचा विषय बंद. हा, नैसर्गिक 22 दिवस. आणि समजा मशीन संध्याकाळचे लावले तुम्ही, आता सकाळी मशीन लावली तर तो दिवस मोजू शकतो, पण संध्याकाळची मशीन लावली असेल तर तो दिवस मोजायचाच नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.